मंडळी, आता रात्रीचे वाजलेले आहेत 11:10 झालेली आहेत. आताशी घरातली कामं उरकलेली आहेत आणि आता थंडी एवढी पडलेली आहे की 2-3 स्वेटर घातलं तरी काय थंडी काय आडत नाही, एवढी थंडी लागते. अजून बरीचशी कामं बाकी आहेत, त्याच्यानंतर झोपायला जाणार 12 वाजता. आता काय केलेलं आहे की आजूबाजूला संपूर्ण शेतकऱ्यांची शेती आहे. तर आता इकडं देखील शेती आहे. इकडं शेताची राखण करण्यासाठी गाणी लावून ठेवलेली आहेत. त्याचबरोबर इकडं खाली देखील शेती आहे. तर इकडं काय केलेलं आहे की सायरनचा आवाज लावून ठेवलेला आहे. कशासाठी? तर शेतांची राखण होण्यासाठी. आता एक पॉईंट असा आहे की रानामध्ये जे राहणारे जनावरं आहेत, मुके प्राणी आहेत, त्यांना असा समजा कुठला आवाज आला, जसा की हेलिकॉप्टरचा आवाज आला किंवा असा सायरनचा आवाज आला की ती घाबरतात. आणि घाबरल्यामुळं काय होतं की त्यांच्या हातून किंवा त्यांच्याकडून न कळत धावपळ होते, म्हणजे चिडचिड होते त्यांची, ती घाबरतात. मग जरी ती शेताच्या बांधानं जात असली तरी ह्या असल्या आवाजानं घाबरून ती विनाकारण शेतात शिरतात आणि आपलं नुकसान करतात. तर ह्या असल्या गोष्टींचा अजिबात फायदा होत नाही. ह्या असल्या गोष्टींचा वापर करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी प्रॉपर आपल्या शेताला कुंपण केलं पाहिजे, जेणेकरून जी जनावरं आहेत त्यांनाही प्रॉब्लेम नाही आणि आपलंही नुकसान होत नाही. आता बघता बघता 5ला सकाळ होते. 5ला उठल्यानंतर 6च्या आत मुलांचे डबे, मुलांचं शाळेचं आवरून 6ला आपण माल तोडायला सुरुवात करतो. प्रॉपर तयारी आपण आदल्या रात्री करून ठेवतो, म्हणून सकाळची कामं लवकर उरकतात. आता असं म्हणतात की शेतकऱ्याला काय झालं, तो करतो की काम, त्याच्याकडे पैसा आहे. बरोबर आहे, पैसा आहे, पण तो पैसा भेटेल की नाही याची गॅरंटी नसते. शेत पिकलं तर त्या शेतात पिकवलेला माल हा कोणत्या रेटनं विकायला जाईल हे सांगता येत नाही, आणि विकला गेला तर ते पैसे हाय त्याच हिशोबाने भेटतील का हेही सांगता येत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यासारखं जीवन कुणाचंच नाहीये. भले सगळं त्याच्या हातात आहे पण त्याच्या नशिबात नाहीये, आणि हेच तर मोठं दुःख आहे. सकाळी कशी कामं केली जातात हे आपण उद्या सकाळ बघू. काळजी घ्या मंडळी. सकाळचे आता वाजलेले आहेत 6:54 झालेले आहेत आणि सकाळपासून आपण 3-4 बेड तोडलेले आहेत. आपल्याबरोबर मुलं देखील स्ट्रॉबेरी तोडत आहेत. आता दिसायला जरा म्हणजे दिवस उगवायला जरासा उशीर होतो, त्याच्यामुळे काय करावं लागतं, असं डोक्याला बॅटरी लावावी लागते आणि माल तोडावा लागतो. शेतकरी जीवन खूप धोक्याचं आहे, खूप रिस्की आहे. आता एवढा माल तोडलेला आहे. मुलं देखील आपल्याबरोबर काम करत आहेत. आता मुलं माल आपल्याला तोडून देतील आणि 7:30ला ती त्यांच्या शाळेमध्ये जातील. तर चला आपण आपलं काम उरकूया आणि जेवढ्या लवकर जमल तेवढा माल हा आपण व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. जीवन आहे, जगलं पाहिजे, येणाऱ्या समस्यांना सामोरी गेलं पाहिजे.